नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा ट्रॅकवर आलेलो आहोत आणि आजचा आपला ट्रॅक आहे कोथळीगड, जो भीमाशंकर अभयारण्यामध्ये येतो। म्हणजे याला लागूनच गोरखगड, मच्छिंद्रगड असे किल्ले आहेत, पण ते इथपासून भरपूर असे लांब आहे, पण या भीमाशंकर अभयारण्यामध्येच हे सामावले जातात। तर चला तर मग मी तुम्हाला कोथळीगडाचा असा भन्नाट असा ट्रॅक मी तुम्हाला दाखवतो। आपण मागच्या वेळेस हरिहरला गेलेलो आणि हरिहरच्या नंतर आपण आलेलो आहोत कोथळीगड, म्हणजेच पेठचा किल्ला। तर पेठचा किल्ला असं पेठ गाव जवळ असल्यामुळे त्यामुळे या किल्ल्याला पेठचा किल्ला असंही म्हटलं जातं आणि या किल्ल्याला कोथळा हेही म्हटलं जातं, त्यामुळे कोथळीगड असे ह्या गडाचे दोन नाव दिलेले आहेत। आणि ह्या किल्ल्याचा साधारण उपयोग असा, जे आपले शस्त्र असायचे तर त्याचा साठा करण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जायचा। तसेच प्रबळगड, कलावंतीनगड, चंदेरी, मलंगड आणि सिद्धगड असे किल्ले या गडाच्या माथ्यावरनं आपल्याला पाहायला मिळतात। तर आता या वातावरणामुळे आपल्याला पाहायला मिळणार नाही, परंतु व्यवस्थित दुर्बिणीचा जर आपण वापर करून पाहायला गेलो तर आपल्याला हे जे आजूबाजूचे किल्ले आपल्याला बघायला मिळतील। शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रांचा साठा ठेवण्यासाठी करत असत। संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला फार महत्त्व होते। नारोजी त्रिंबक हे गडाचे किल्लेदार रसद व दारुगोळा जवळील गावातून मिळवण्याकरिता गेले होते। गडावरील त्यांचा माणूस माणकोजी पांढरे यांच्या ताब्यात त्यांनी गड दिला। शिवकाळात स्वराज्याचा मुन्शी असणारा काजी हैदर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता। त्याने माणकोजी पांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात माणकोजी पांढरे यांनी अब्दुल कादर व त्यांच्या सैन्याला हे आपलेच लोक रसद घेऊन आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यांनी गडावरचे सैन्य कापून काढले। मी शपथ घेतो। तर अशा प्रकारे या गडावर हा गड वनक्षेत्र विभागात आढळलेला आहे आणि या ज्या सूचना आपण वाचल्या, आता मी तुम्हाला सांगितल्या त्या सूचनांचं पालन करणे हे आपलं कर्तव्य आहे। तर याच गडावर नाही, महाराष्ट्राच्या बाहेरच्या कुठल्याही गड किल्ल्यांवर आपण जाऊन मद्यपान करणे किंवा तिथे कचरा वगैरे टाकणे, घाण करणे अर्थात म्हणायला गेलो तर असे वाईट कृत्य कोणी करू नका। गेल्या हरिहरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, हरिहरगडच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एक काही युवक त्या ठिकाणी वरती चढून सेल्फी काढत होते। त्यांना आपण व्यवस्थित काय ते योग्यरित्या आपण त्यांना सांगितलं प्रत्येक गोष्टी की बाबा या गडाचं पावित्र्य राखा, या गडाचा इतिहास काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्या पोरांना सांगितल्या। ते पोरं ॲक्च्युली होते केरळाचे, तर त्यांना आपण त्या गडाची थोडक्यात माहिती पण दिलेली आणि गडावर काय करावे आणि काय करू नये हे मी थोडक्यात त्या पोरांना सांगितलं। तसंच मी माझं तुम्हाला पण एक सांगणं आहे की कुठल्याही महाराष्ट्राच्या बाहेर कुठल्याही गड किल्ल्यावर जा, त्या ठिकाणी वाईट कृत्य हे करू नका आणि हे शक्यतो नकळत आपल्याकडनं होतात, त्यावर तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष द्या आणि काळजी घ्या। तर चला आता आपण पुढे जाऊ, पण थोडासा आता पाऊस पडायला लागला आहे, त्या पावसामुळे आपण थोडा वेळ जरा इथे थांबू आणि पुढे रवाना होऊ आपण। थोडंसं वर आल्याच्या नंतर आपल्याला इकडे दोन तोफा आपल्याला बघायला मिळतात। एक तोफ लांब आहे तर दुसरी तोफ आपल्याला बघायला भेटते छोटी। तर तुम्ही पाहू शकता तोफ अजूनही व्यवस्थित कंडिशनमध्ये आहे आणि कदाचित हा जो त्याचा स्टँड आहे तो नवीन बनलेला असावा। तीही तोफ मी तुम्हाला दाखवतो। ही बघा, ही तोफ बघा, आणि ही जुनीच तोफ आहे, नवीन नाही आहे। आणि ही तोफ जी आहे ती त्याहून थोडीशी आकाराने छोटी आहे। आणि आणखीन एक सांगण्याचं तुम्हाला सांगायला गेलो तर काही ठिकाणी
काही लोक काय करतात, तोफांवर बसून फोटोज काढतात, व्हिडिओ काढतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे. तर मंडळी तसं काही करू नका आणि कोणाला तसं काही करूनही देऊ नका. हे कसे आपले जुने अवशेष आहे, तर त्यांचा एक जर आपण तसं जर केलं तर एक प्रकारचं एक महाराजांचा अपमान आपण करतो. चला तर आपण गडाच्या दिशेने जर आपण रवाना गेलो, पुढे गेलो, तर आपल्याला या ठिकाणी एक बुरुज बघायला भेटतो. हा बघू शकता तुम्ही बुरुज. आणि बुरुजच्या या डाव्या हाताने जर आपण गेलो तर ती गडाकडे जायचा वाट आहे. तर त्या दिशेने आपण जाऊ. हे बघा, इथे कचऱ्याची कुंडी आहे, इकडे कचऱ्याचं वाटलेलं आहे इकडे. पण तरी पण पाण्याच्या वाटल्या या बाहेरच पडलेल्या तुम्हाला दिसतात. हे बघा, एकदम चांगल्या अशा अवस्थेत इकडे, आणि एकदम चांगल्या अशा अवस्थेत ही कचऱ्याची कुंडी आहे. पण तरी पण हा कचरा या ठिकाणी बाहेरच पडलेला आहे. हे करणं टाळा. तर मित्रांनो, तुम्ही जर पुढे आलात, जो मी तुम्हाला मगाशी पॅच दाखवला, त्यातून पुढे आल्याच्या नंतर पाऊस आल्यामुळे मी मोबाईल आतमध्ये ठेवलं आणि एक बुरुज लागला तिकडे, बुरुज आणि पाण्याची टाकी लागली. आणि तेथून जर पुढे आल्याच्या नंतर तिथे दोन पाण्याच्या टाक्या आहेत, एक नाही आहे. तर दोन पाण्याच्या टाकीच्या बाजूने आपण जर पुढे आल्याच्या नंतर गडाकडे जो रोड वाट जाते, त्या वाटेने सरळ आल्याच्या नंतर आपल्याला इथे भैरवनाथाचं मंदिर लागतो. आणि इकडे एक छोटीशी गुहा लागते, भैरवनाथ गुहा अशी म्हटलं जातं तिकडे. तर आपण आता भैरवनाथचं आपण दर्शन घेऊ. भैरवनाथाचं दर्शन घेतल्याच्या नंतर पुढे जर आपण आलो तर या ठिकाणी छोटीशी गुफा लागते. आणि भैरवनाथांची गुफा जर आपल्याला बघायला भेटते इकडे. आणि या ठिकाणी एकदम स्पष्ट लिहिलंय, गडावर कोठेही लेखन करून पुरावशेष विद्रूप करू नये, अन्यथा योग्य ती कारवाई आपल्याला भोगावी लागेल. तर आपण जर आज जाऊया गुफेमध्ये, आपल्याला गुफा म्हणून दाखवतो तुम्हाला. बंद करूया. भैरवनाथाचं आपण दर्शन करून आल्याच्या नंतर पुन्हा समोर यायचंय आणि गडाच्या माथ्यावर जायला आपल्याला त्या कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आपल्याला या भागातून आपल्याला असं सरळ आपल्याला वर जायचंय. तर मी तुम्हाला आता नेतो. तर चला.
मित्रांनो फायनली आपण गडाच्या माथ्यावर आलेलो आहोत आणि ठिकठिकाणी असे ध्वजाचे जे पाईप्स आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत आणि किल्ल्याची स्वच्छता जर या ठिकाणी म्हणायला गेलो तर किल्ला अतिशय स्वच्छ आपल्याला पाहायला मिळतो आणि ठिकठिकाणी आपल्याला कचऱ्याच्या कुंड्या लावलेल्या आहेत आणि मला तर असे प्लॅस्टिकचे बॉटल्स वगैरे तर मला काय पाहायला मिळालेच नाही. 2-3 वेळा ते मी त्या कचरा डब्यात टाकले आणि हे तुम्ही इथे पाहू शकता एक जुन्या अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर चला आपण गडाच्या सर्वात वरती पृष्ठभागावर आलेलो आहोत आणि या ठिकाणी एक आपल्याला तलाव बघायला भेटतो. अतिशय मोठा असा तलाव आहे हा. तर चला आपण आणखीन पुढे जाऊ. सुंदर असं व्ह्यू, निसर्गरम्य असं वातावरण, ढगांनी पूर्ण वेढलेलं असं तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता की कशा प्रकारे या धुक्यांनी या ढगांनी फक्त हे भीमाशंकर अभयारण्य पूर्ण वेढून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे. हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दुल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली आणि मग पुढे या किल्ल्याचे मुफ्ताहुल फतह असे नामकरण करण्यात आले. फितूर झालेल्या काजी हैदरला 70,000 रुपये बक्षीस देण्यात आले. नारोजी त्रिंबक या शूरवीराने हा किल्ला परत जिंकून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यांचे सर्व सैन्य कापले गेले. दरवाजाची कमान जी आपल्याला दिसते ती एकदम व्यवस्थित आपल्याला दिसून येते आणि हा जो दरवाजा आपण नवीन बसून घेतला आहे शिवप्रेमींनी, पण जी वरची जी कमान आहे ती कमान आपल्याला अजून व्यवस्थित आपल्याला पाहण्यास मिळते. तर आता आपण जाऊया गड उतरण्याच्या मार्गे लागूया आणि तसंही आता अंधार होईल. 4:30 वाजून गेलेत आणि येणारा जो रस्ता भरपूरच असा कठीण रोड आहे येताना. मगाशी गाडी पडलेली इथे येता, कारण की वळण खड्डे आणि सगळंच काय एकदम येत आहे रोडवर. तर मला जर छान भेटला त्या रोड मला दाखवली. चला